त्याला समोर जाऊ शकतात. बरं, तुमच्या आणि तो वाक्यातून संयम मी राखायचा आतापर्यंत पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. बरं, तुमच्या आत्ता दिलेल्या उत्तरामध्ये 2 शब्द मला आवडले, तो म्हणजे संयम राखणं आणि जबाबदारी घेणं. एक मोठी जबाबदारी तुम्ही पुन्हा एकदा घेताना दिसून येत आहेत की ज्या वेळेला खडसे साहेबांबद्दल बोललं जात होतं त्याच वेळेला दुसरीकडे पक्षांतर्गत त्यांना होणारा विरोधाला सामोरं जाणं, अनेक चौकशांना सामोरं जाणं, तर दुसरीकडे मात्र त्यांचे जे कट्टर विरोधक म्हणून गिरीश महाजनांना समजलं जातं, त्या दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी जर तुम्ही तुमच्या खांद्यावर घेणार असाल तर हे कसं घडवून आणणार आहात तुम्ही? बघा, याच्यासाठी आधी पण प्रयत्न झालेले आहे, पक्षाच्या अंतर्गतही झालेले आहे, माझ्याकडनंही झालेले आहे. पण शेवटी आता ते इतक्या टोकाला गेलेले विषय आहे की आता ते कसे एकत्र येतील हा खूप मोठा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा प्रयत्न हाच चालू आहे की वेळेसोबत ह्या सुद्धा गोष्टी पुढे म्हणजे चांगल्या होतील हीच अपेक्षा मी पण करते. आणि मला असं वाटतं की कोणी असो, कोणत्याही राजकीय नेता असो किंवा कोणत्याही पार्टीचा कार्यकर्ता असो, कोणीही, मी राजकारणात सांगते, पर्सनल आयुष्यात तर कोणी कोणाच्या जायला नको. कारण की लोकांना हे अपेक्षित नाही आहे आमच्याकडनं. लोकांना हेच अपेक्षित आहे की आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचवलेलं आहे, तर आम्हाला ज्या अपेक्षेने आम्ही निवडून दिलेले त्याच अपेक्षेने आमच्यासाठी काम झालं पाहिजे. लोकांना ठीक आहे, काही ठराविक लोक आहे की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. पण आज जर तुम्ही माझ्यासारखा एखाद्या युवा व्यक्तीला विचारा, युवा पिढीला विचारा, त्याला काय अपेक्षित आहे? की तुम्हाला ह्या नेत्यांमधले भांडणं जास्त अपेक्षित आहे की तुम्हाला ह्या जिल्ह्याचा विकास अपेक्षित आहे? ऑफकोर्स तो विकासच सांगणार आहे. म्हणून माझं पर्सनल मत आहे की कोणीही कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये न जाता कामावर कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल आणि लोकही आपल्यापासून समाधान होतील. आणि मी पण आतापर्यंत तेच मी पाळत आलेली आहे. असं नाही आहे की माझ्या मागे मला बोलत नाही किंवा माझ्यावर टीका होत नाही. माझ्या इलेक्शनच्या असे खूप माझ्या टीका झाल्या, माझ्या इन्क्वायरी झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण ते तुम्ही पब्लिकली बोलून तुम्ही काय करणार आहे? कारण पब्लिकला हे अपेक्षितच नाही. माझ्यावर इन्क्वायरी झालेलीच आहे, नाही झालेली अशातलं नाहीच आहे. पण मी पण वरिष्ठांशी ह्या सगळ्या गोष्टीवर बोललेली आणि मला केला. आमच्या सगळ्या नेत्यांनी मला सपोर्ट केलेला. कारण जे आहे फॅक्ट ते आहेच, ते कोणी बदलू नाही शकत.